महाबलेश्वर के चने फेमस क्यों है और अच्छे क्वालिटी के चने कहाँ पे मिलेंगे, स्पेशली महाबलेश्वर में, समझे? वो मैं आपको इस वीडियो में दिखाऊंगा, जरूर देखिए। और एक ऐसी शॉप जिसकी थर्ड जनरेशन यानी तीसरी पीढ़ी आज के दिन में दुकान चला रही भाई, सिर्फ और सिर्फ चने की। इसलिए वीडियो को पूरा जरूर देखिए। फ्लेवर वाले चने मिलते हैं भाई इनके पास में, पेरी पेरी है, पुदीना है, बहुत सारी चीजें। और यहाँ पे एक ऐसी दुकान है जिसकी थर्ड जनरेशन, तीसरी पीढ़ी आज के दिन में भाई सिर्फ चने का कारोबार कर रही है। अभी उनकी कितनी ब्रांचेस है, कैसे हुआ ये कारोबार स्टार्ट, बहुत सारी चीजें समझेंगे। इनके जो फिलहाल अभी थर्ड पीढ़ी के जो ओनर है मेरे साथ में खड़े, साहब आपलं नाव? गिरीश परशुराम तिताडे, गिरीश बापू काका, छनावाले. बापू छनावाले. आणि महाबळेश्वरातलं सर्वात पहिलं दुकान आपलं आहे. हे तुम्ही जुन्या पिढीतील कोणालाही विचारा, सर्वात पहिलं दुकान आपलं आहे. 1938 पासून, इंग्रजांच्या काळापासून. 1938 इंग्रजांच्या काळापासून. अरे वा वा. आणि सर्वात स्टार्टिंगचं दुकान आहे आपलं. असं आहे का? हा, नंतर मग बाकीचे झाले. चने आणि हे महाबळेश्वर, हा कॉम्बिनेशन कसं म्हणजे? हे कसं आहे माहितीये का, इथं थंडी, अच्छा, चणे तसे उष्ण असतात. हा बरोबर. आणि गरम चणे ह्या थंडीत खाणं फार शरीराच्या दृष्टिकोनातून योग्य आहे. योग्य आहे. इंग्रजांच्या काळापासून हे चणे फेमस आहे. अच्छा, हा, त्याच्यामुळं हे स्टार्टिंग पासूनच आमचं दुकान आहे हे. असं. आणि ही आता आमची तिसरं जनरेशन आहे. अच्छा, यामध्ये आपले कुठले ब्रांचेस वगैरे आहे का महाबळेश्वर सोडून? महाबळेश्वर सोडून कुठे ब्रांचेस नाही, पण आमचा बाहेर माल भरपूर जातो. बाहेर कुठं म्हणजे? पुणा, मुंबई, मॉरिशस. अरे बाबा, हा, काय बोलताय? हो, व्हेरी गुड. कोल्हापूर या साईडला जातो. हा का? म्हणजे एक चांगला सेटअप करून ठेवला आपण. हो हो हो, पूर्वीपासून आहे. असं आहे का? हा. वा 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 वा. आता याचं पुढचं काय प्लॅनिंग आहे? म्हणजे आता थर्ड जनरेशन झाली, पुढची पण फोर्थ जनरेशन एका दुसरे येणार ना याच्यातच येणार. खानदानी धंदा आहे आमचा. असं वाटत नाही का आपल्याला, म्हणजे अजून याचं काहीतरी नवीन ब्रांचेस? हा, पण ते इथं सध्या प्रॉब्लेम असा आहे, जागेचा प्रॉब्लेम. इथंच नाही बोलतो, पुण्याला झालं, कोल्हापूरला झालं, मुंबईला झालं. तुम्हाला असं वाटलं बाबा बापू छनेवाले? पुण्याला एक ब्रँच आहे आमची. हा का? रिटेल मध्ये? रिटेल मध्ये. अरे वा. होलसेल मध्ये सुद्धा देतो आम्ही, रिटेल मध्ये सुद्धा देतो. पुण्याला कुठे आपली ब्रांच? पुण्याला सकाळ प्रेसच्या समोर आहे. काय नावाने? बापू छना. बापू छना महाबळेश्वर. माझा एखादा व्ह्यूअर आलाय आणि त्याला जर आपल्याकडे यायचंय, बापू छनेवाल्याकडे, तर जवळ काय पडेल? मारुती मंदिर शेजारी. आणि टायमिंग काय आपलं? टायमिंग सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत संध्याकाळी. आणि आमच्याकडं माल सगळा ब्रँडेड असतो. असं? आणि सगळा निवडक माल असतो. असं आहे. आणि रोजच्या रोज आमचे 2 टाइम भटे असते. फक्त दुपारीच 1-2-3 तास बंद असते. कंटिन्यू 12 महिने आमची सकाळपासून दुपारपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू भटे असते. त्याच्यामुळे माल हा आमच्याकडे नेहमी फ्रेश ताजा हा मिळतो. अच्छा, बघितलं मी चण्यामध्ये व्हरायटी पण आहे. आहेत भरपूर. पेरी पेरी आहे, काय चाट, गार्लिक, पुदिना, पेरी पेरी, शेजवान, मंचुरियन, हे सगळे. त्यामध्ये फास्ट रनिंग कुठले? त्याच्यात फास्ट जास्त करून साधेच लोक प्रिपेअर करतात. कारण असं काही? हा, कारण मसाल्याचे जास्त कोण अवॉइड करत नाही. अच्छा, म्हणजे करतात. हा, म्हणजे चण्याचा जो रिअल टेस्ट आहे तो नॅचरल टेस्ट मध्ये होतो. तर महाबळेश्वर मध्ये आपल्याला रिअल चण्याचा जर आपला टेस्ट हवा आहे, आपल्याला यावं कुठं लागेल? मेन मार्केटला, महाबळेश्वर मेन मार्केटला, मारुती मंदिरच्या बाजूला, बापू छनेवाल्याकडे. बरोबर आहे. बरोबर. आपल्याला दादा इथे भेटतील. दादा नाही तर यांचा कोण ना कोणी आपल्याला कोणतरी आमचे प्रतिनिधी कोण ना कोण आपल्याला भेटेल. या चण्याचा बोलतो ना रिअल टेस्ट तुम्हाला इथेच भेटेल. सध्या तुम्ही माझ्यासाठी 5 मिनिटं काढलाय, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. भेटूया आपण. भेटू, नक्की भेटू. या.